जय श्रीराम शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे 28,802 रुपये इतका पीक विमा जमा करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट विधानसभा सदस्य राणा पाटील यांनी दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, त्यांनी असं सांगितलेलं आहे की पीक विमा 2022 या आधी मिळालेल्या 232 कोटी पीक विमा रकमेपैकी अंदाजे 3,000 शेतकऱ्यांचे सुमारे 3 कोटी पीक विमा हे आता वाटप करण्यात आलेले आहे। म्हणजेच 3,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे 3 कोटी इतका पीक विमा आता जमा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की उर्वरित 6 मंडळासाठी पीक विमा कंपनीकडे 50 कोटी जमा झालेले असून शुक्रवारपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी सुरुवात होईल। म्हणजेच की उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही पीक विम्या संदर्भातील बातमी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती। जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयी जर पीक विम्या संदर्भातील जर अपडेट जाणून घ्यायची असेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव सांगा। धन्यवाद।